नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ही भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे, कारण महिला बाल विकास विभागामार्फत 8,000 प्लस जागेची भरती या ठिकाणी जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र मिळून. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी परिवीक्षक या पदांचा समावेश असणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही की ही भरती कशा प्रकारची होते. तर यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यासाठी जी पात्रता मागितली जाते, सेविकेसाठी आता 12वी पास या ठिकाणी मागितल्या जाणार आहे. लक्षात ठेवायचं, अंगणवाडी सेविका 12वी पास याची पात्रता राहणार आहे आणि अंगणवाडी मदतनीसाठी 10वी पास या ठिकाणी पात्रता मागितल्या जाणार आहे. तर यासाठी अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं राहणार आहे आणि तुमच्याजवळ कोणती डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे बघा. जेव्हा ही भरती निघते तेव्हा ही तुमच्या जिल्ह्याच्या प्रभागानुसार निघते आणि तालुक्या लेवलच्या गावानुसार निघते. लक्षात ठेवायचं, जेव्हा भरती निघते, जर जिल्ह्यात तुम्ही रहिवासी असाल तर तुमचा प्रभाग महत्वाचा असतो, वार्ड क्रमांक, आणि जर तुमची नगर परिषद असेल त्यामध्ये पण प्रभाग महत्वाचा असतो, किंवा तुम्ही जर गावचे रहिवासी असाल तर गावानुसार ही भरती निघत असते. तर बघा मित्रांनो, याची जी पात्रता मागितल्या जाईल, सेविकेसाठी अगोदर 10वी होतं, तर आता याची 12वी पात्रता करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सेविकेसाठी 12वी पास चालेल आणि जे मदतनीसची 7वी पास होती, तर आता या ठिकाणी 10वी पास पात्रता मागितलेली आहे. तर वयोमर्यादा या ठिकाणी चेक करून घ्या. वयोमर्यादा 21 ते 30 वर्षापर्यंत. लक्षात ठेवायचं, 21 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे. यामध्ये बघा, ज्या विधवा व अनाथ मुली आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जात असते. लक्षात ठेवायचं, विधवा आणि अनाथ मुलींना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाते. तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स बघा कोणकोणते लागतात. तर या ठिकाणी बघा, तुमचं स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा पुरावा महत्वाचा. यामध्ये आधार कार्ड चालेल, मतदान कार्ड चालेल, घर टॅक्स पावती चालेल आणि इलेक्ट्रिक बिल चालेल. चारपैकी कुठलेही चालेल. शाळा सोडल्याचा दाखला, टीसी, तुमची शैक्षणिक पात्रतेकरिता गुणपत्रिका म्हणजे तुमचे मार्कशीट वगैरे. विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, लहान कुटुंबाबाबतचे प्रमाणपत्र, हे जेव्हा जाहिरात निघते तेव्हा मिळते तुम्हाला. आणि जर तुम्हाला काही अनुभव असेल ते पण प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडू शकता. तर इत्यादी जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे मित्र, या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, ही जी भरती असते फक्त महिलांसाठी असते. पुरुष उमेदवार या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाही. तर महिलांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याची भरती प्रक्रिया कशा प्रकारे होते. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असते, ज्या एरियात तुम्ही राहतात त्या एरियामध्ये तुमची जागा रिक्त असणे गरजेचं असणार आहे. यामध्ये कॅटेगरी पण खूप महत्त्वाची राहणार आहे. तुमच्या कॅटेगरी जागा जर तुमच्या एरियात रिक्त असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे. इतर तुम्ही प्रभागामध्ये पण आपला अर्ज भरू शकत नाही किंवा दुसऱ्या गावामध्ये पण तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकत नाही. आणि यामध्ये जे हायर एज्युकेशनवाली महिला असतात त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाते. जसं की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांचं D.Ed झालेलं आहे, ज्यांचं B.Ed झालेलं आहे, त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिल्या जाते. त्यांना या प्रमाणपत्राचे मार्क्स या ठिकाणी दिल्या जाते. तर तसेच विधवा महिला आणि घटस्फोटित महिला यांची पण लवकर नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते, कारण या महिलांना पण या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाते. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल की कोणत्या महिला या ठिकाणी अर्ज भरू शकतात आणि तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे. तर ठीक आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. तर भरती आली की त्या व्हिडिओवरून मी तुमच्याकडे नक्की पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.